एज्युकेशन मध्ये चला लवकर लवकर जॉईन व्हा. झालात का? तर आजच्या क्लासमध्ये आपण गुणाकार व भागाकार यावरील शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत. ओके, काय पाहणार बाळांनो? तर गुणाकार व भागाकार यावरील शाब्दिक उदाहरणे. आपण गुणाकार पाहिला पण कसा पाहिला रे? तर कसा पाहिला तर फॉर एक्झाम्पल जर समजा 358 एक संख्या आहे, या संख्येला 43 या संख्येनं कसं गुणायचं, ओके, हे आपण आपल्या क्लासमध्ये पाहिलेलं आहे. बरोबर आहे. मग आपल्याला काय करायचं, फक्त त्याच्यावरचे काय करायचे शाब्दिक उदाहरणं पाहिजे. गुणाकार आणि भागाकार. गुणाकार आणि भागाकार यावरील शाब्दिक उदाहरणे. काय पाहिजे बाळांनो? शाब्दिक उदाहरणे म्हणजे नेमकं काय? तर शाब्दिक उदाहरणे म्हणजे आपण ते शब्दाच्या स्वरूपात मांडलेले असतात. शब्दाच्या स्वरूपात मांडलेले उदाहरणे आहेत ते आपल्याला काय करायचे, न्यूमरिक स्वरूपामध्ये म्हणजे की अंकाच्या स्वरूपामध्ये काढायचे आणि अंकाच्या स्वरूपात काढलेले प्रश्न हे आपल्याला काय करायचं, त्याचं उत्तर लिहायचे. ओके, हा चला, गुड इव्हिनिंग. ओके, चला. तर याच्यामध्ये बघा बाळांनो, पहिला प्रश्न असा आहे आपला. पहिला प्रश्न असा आहे, जर मिठाई म्हणजे काय बाळांनो? लाडू. जर मिठाईचे लाडू बाळांनो एक मिनिट हा. जर मिठाईचे 46 लाडू सहा मुलांना समान वाटले. काय केले? समान वाटले. तर एका विद्यार्थ्याला किती लाडू येतील आणि शिल्लक राहतील. किती शिल्लक राहतील. आता बघा, आता आपल्याला काय करायचंय, आपल्याकडे मिठाईचे लाडू आहेत. काय बाळांनो? मिठाईचे लाडू आहेत. बरोबर आहे. मिठाईचे लाडू आहेत. ते मिठाईचे लाडू आपल्याला काय करायचे? 6 जणांना समान वाटायचे. किती जणांना वाटायचे? 6 जणांना समान वाटायचे. बरोबर आहे. मग हे 46 काय झालं बाळांनो? 46 लाडू हे किती जणांना वाटायचे? 6 जणांना वाटायचे. बरोबर आहे. मग 46 लाडू 6 जणांना जर वाटायचे असतील तर आपल्याला काय करायचं? 46 ला 6 ने भागायचं. काय करायचं? 46 ला 6 ने भागायचं. मग 46 ला 6 ला जर भागलं तर 6चा पाडा माहित पाहिजे. म्हणजे 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 7 42, 6 8 48, 6 9 54 आणि 6 10 60. हे आपल्याकडे झाला 6चा पाडा. बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करायचं रे बाळांनो? तर आपल्याला काय करायचं, ही 46 ही संख्या 6च्या पाड्यामध्ये येते का ते चेक करायचे. काय करायचे? 6च्या पाड्यामध्ये येते का ते चेक करायचे. मग 6च्या पाड्यामध्ये चेक कसा करायचा? तर पहा, कसा चेक करायचा रे बाळांनो? तर कसा चेक करायचा ते जर असेल तर आपण बघा, ही 46 संख्या या पाड्यामध्ये आहे का चेक करतो. बरोबर, 46 संख्या या पाड्यामध्ये आहे का चेक करतो. मग कुठं आहे का रे? बघा बरं, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 7 36, 6 7 42 आहे. बरोबर आहे. 42 आहे. नंतर 42 पेक्षा 48 पण आहे, पण 46 आहे का रे? नाही. मग आपण काय करतो, या 46 पेक्षा थोडी लहान संख्या कोणती ती पाहतो. मग 46 पेक्षा थोडी लहान संख्या कोणती आहे आपल्या पाड्यामध्ये? तर 46 पेक्षा थोडी लहान संख्या आहे 42.
मग ती किती नंबरला येते? 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42 म्हणजे 7 नंबरला येते. मग 7 नंबर आपण कुठे लिहितो? 7 लिहितो डोक्यावर. इथे किती लिहितो? 42. 42 लिहिल्याच्या नंतर आपल्याकडे शिल्लक किती राहिले बरं? 6 मधून 2 गेले, राहिले किती? 4. 4 मधून 0, 4 मधून 4 गेले, राहिले किती? 0. म्हणजे आपण 6 जणांना किती 6 जणांना 7-7 लाडू जर दिले, किती दिले? 7-7 लाडू, बरोबर आहे. म्हणजे 6 जण आहेत त्यांना जर समजा प्रत्येकाला जर 7-7 लाडू दिले, किती दिले? 7-7 जर लाडू दिले तर आपल्याकडे शिल्लक 4 उरतात. हे 4 आहेत, त्यामुळे आपल्याकडे पाहिजे किती होते? 6 पाहिजे होते, बरोबर आहे. आपल्याकडे पाहिजे किती होते? 6 पाहिजे होते. तर त्याला आपल्याला पुन्हा आणखीन प्रत्येक एक लाडू देता आला असता, पण आपल्याकडे 4 शिल्लक उरले. म्हणून आपल्याकडे काय बाळांनो? आपल्याकडे प्रश्नाचं उत्तर काय? तर प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक बाळांना काय झालं? प्रत्येक पिल्ल्याला काय झालं? तर 7-7 लाडू वाटप झाले, बरोबर आहे. 7-7 लाडू खाले आणि शिल्लक 4 उरले. शिल्लक कुणाला उरले रे बाळाला? मग शिल्लक कोणाला उरले? बरोबर आहे. तुमच्या विद्यार्थ्याला जर सगळे जर लाडू दिले, शिक्षक काय खाईल? बरोबर. मग त्यासाठी शिक्षकाला 4 लाडू राहिले, बरोबर आहे. हे झाला प्रश्न क्रमांक 1. चला त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न पहा. शिक्षकाला काहीतरी ठेवावं लागेल की नाही? तुम्ही खातील सगळेजण असं शिक्षकाकडे पाहून सगळेजण लाडू जर खाऊ लागले तर शिक्षकानं काय करावं? तुमच्याकडेच बघत राहावं का? नाही, शिक्षकाला काहीतरी खावं लागतील की नाही? बरोबर, शिक्षकाला काहीतरी खावे लागतील. ओके, चला मग आता आपल्याला काय करायचं माहिती का? एका पेनची किंमत काय बाळांनो? दुसरं उदाहरण, लाडू खाऊन झाले. आता काय करायचंय? दुसरं गणित पाहायचे, बरोबर. एका पेनची किंमत किती आहे रे बाळांनो? एका पेनची किंमत 9 रुपये आहे. किती? 9 रुपये आहे. तर 42 पेनची किंमत किती? 42 पेनची किंमत किती? पेनची किंमत किती? बरोबर आहे. 42 पेनची किंमत किती? आता हे झालं, पहिलं झालं होतं उदाहरण भागाकाराचं. का? तर आपण ते काय करणार होतो? जे लाडू आहेत ते समान वाटणार होतो, बरोबर आहे. मग आता आपल्याला काय सांगितलं? एका पेनची किंमत सांगितली, बरोबर. एका पेनची किंमत किती सांगितली? 9 रुपये सांगितली, बरोबर. मग अशा आपल्याकडे पेनी किती आहेत रे बाळांनो? 42. किती आहेत? 1 2 3 4 5 6 असं करत किती पेन आहेत आपल्याकडे? 42 पेन आहेत. मग आपण काय करणार? याचे किती झाले? 9 झाले. 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 9 झाले. असं सगळं 9 9 9 करत काय करणार आपण? याची बेरीज करणार का? आपल्याकडे बेरीज करण्यासाठी इतका वेळ आहे का? नाही. मग आपण काय करणार? सर्वप्रथम काय करणार? ही 42 ही किंमत आहे, ती 42 घेणार, बरोबर आहे. मग या 42 ला काय करणार? 9 न काय करणार? गुणणार, बरोबर आहे. 9 न काय करणार? 9 सोबत काय करणार बाळांनो? गुणाकार करणार. मग 9 सोबत जर गुणाकार केला तर काय येतं? 9 1 9, 9 2 18. आपल्याला 9 चा पाडा पाठ आहे. ज्यावेळी आपल्याला भागाकार करायचा त्यावेळेस आपला पाडा लिहायचा, बरोबर आहे. ज्यावेळेस आपल्याला भागाकार जर करायचा त्यावेळेस जर समजा आपल्याला कन्फ्युजन वगैरे होत असेल तर त्यावेळेस पाडा पूर्णपणे बाजूला एका साईडला लिहायचा, बरोबर आहे. पण जर समजा तुम्हाला पाडा जर समजा गुणाकार जर करायचा असेल तर त्यावेळेस काय करायचं? त्यावेळेस आपल्याला काहीतरी अशा संख्या असतात तिथपर्यंत आपल्याला पाडा म्हणायचा असतो, बरोबर आहे. मग आपल्याला बघा बरं, आता 9चा पाडा 2 पर्यंत म्हणायचा आहे. 9चा पाडा जर समजा 2 पर्यंत जर म्हणायचा असेल तर आपल्याला 9चा पाडा पूर्ण लिहावा लागेल का? नाही लिहावा लागत. मग आपण काय करणार? 9चा पाडा 2 पर्यंत म्हणणार. 9 1 9, 9 2 18. मग 9 2 18, 18 झाले आपल्याकडे. मग 18 झाल्यानंतर आपण 18ला 18 असे लिहितो का रे बाळांनो? नाही लिहित. का नाही लिहित? तर आपले 2 संख्या आहेत. 2 संख्या त्याच्यानंतर आपल्या एका संख्येला भाग द्यायचा राहिलाय. मग आपण काय करतो? 18 जे आहे ते 18चा एकक अंक म्हणजे एकक स्थानी असलेला अंक किती आहे? 8 आहे. एकक स्थानी असलेला अंक किती आहे आपल्याकडे? 8 आहे. एकक स्थानी असलेला अंक 8 आहे. त्यामुळे काय करतो आपण? एकक स्थानचा अंक 8 लिहितो आणि छेदामध्ये काय करतो? छेदामध्ये नाही बाळांनो, हातच्यामध्ये काय करतो? हातच्यामध्ये म्हणजे काय बाळांनो? कॅरी. मग बरोबर आहे. हातचा आपण तुम्हाला सांगितलं होतं मी. हातचा म्हणजे काय? तर हातचा म्हणजे कॅरी. मग आपण हातचा म्हणून काय करतो? राहिलेला दशक स्थानचा अंक कोणता आहे? दशक स्थानचा अंक आहे 1. कोणता आहे? 1. मग आपण 1 मग काय करतो? हातचा घेतो. पुन्हा नंतर 4चा पाडा कितीपर्यंत म्हणतो बाळांनो? 4चा पाडा कितीपर्यंत म्हणतो रे? तर 9चा पाडा आपण कितीपर्यंत म्हणतो? 4चा पाडा 9 पर्यंत म्हणला काय? 9चा पाडा 4 पर्यंत म्हणला काय? सारखाच होतो, बरोबर आहे. पण आपल्याला कन्फ्युजन व्हायचं नसेल तर आपण काय करणार? 9चा पाडा 4 पर्यंत म्हणणार. मग 9चा पाडा 4 पर्यंत म्हणा बरं पटपट बाळांनो. मग 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36. मग आपल्याकडे आले किती? 36. पण आपल्याकडे कॅरी 1 होता, बरोबर. 36 आणि कॅरी आलेला 1.
1 म्हणजे झाले किती आपल्याकडे 37. म्हणजे आपल्याकडे पूर्ण उत्तर किती आलं बाळांनो? हे आपण 37च का लिहिलं? असा प्रश्न आहे का तुमच्याकडे? आपण 37च का लिहिलं? का लिहिलं? तर या 4च्या नंतर एकही संख्या अशी नाही की त्या संख्येला आपल्याला भाग घालायचा राहिला, कारण ही 4 ही संख्या शेवटची संख्या असल्यामुळं आपण ती राहिलेला कॅरी 1 आणि पूर्ण संख्या आलेली ती सगळं मिळून काय केली आपण तिथे लिहून टाकली. म्हणजे 9 1 9 9 चौक 36, 36 आणि वरचा आलेला कॅरी 1 37. म्हणजे आपलं बाळांनो आन्सर काय आलं? तर 378 आलं. किती आलं? म्हणजे सर्व एकूण पेनची किंमत म्हणजे किती? 42 पेनची किंमत. 42 पेनची किंमत किती येईल बाळांनो? तर 42 पेनची किंमत 378 येईल. किती येईल? 42 पेनची किंमत 42 पेनची किंमत 78. ओके, 378. 42 पेनची किंमत किती? 378. समजतंय? चला त्याच्यानंतरचा प्रश्न पहा. आता काय करायचंय? एक व्यक्ती आहे, समजा आपण त्याला काय म्हणायचं? आपण स्वतः आहे. बरोबर आहे? काय बाळांनो? आपण स्वतः आहे. बरोबर. आपल्याला काय करायचंय? आपण आता गाडीवर चलून झालंय, कारमध्ये चलून झालंय, जीपमध्ये चलून झालंय, सगळीकडे आपण फिरलो. आपण फक्त आपल्याला फिरायचं राहिलं विमानानं. कुठं जायचं राहिले बाळांनो? कुठे फिरायचं राहिले? विमानानं फिरायचं राहिले. मग आता काय करणार आपण? विमानानं फिरण्याचं गणित घेऊया. बरोबर आहे? मग आता काय करायचंय? जर काय समजा एका व्यक्तीला म्हणा, एका व्यक्तीला म्हणजे कोणत्या व्यक्तीला बाळांनो? आपण स्वतःला. बरोबर आहे? काय एका व्यक्तीला विमानाने फिरण्यासाठी, काय ना बाळांनो? विमानाने फिरण्यासाठी किती? 4,500 रुपये लागतात. 4,500 रुपये लागतात. किती जणांना लागतात रे? तर एका जणाला. मग आपण एकटे जाऊ का? जर समजा एकटे गेली तर घरची आई राहील, बाबा राहील, भाऊ राहील, बहीण राहील. मग आपण एकटे जर गेले तर त्यांना काय होईल? दुःख होईल. बरोबर? त्यांना दुःख होऊ द्यायचं का आपल्याला? नाही. मग त्यांना काय करायचं? आपल्याला सोबत घेऊन जायचं. मग एका व्यक्तीला म्हणजे आपल्या स्वतःला किती लागायलेत? 4,500 रुपये लागतात. आपल्याला किती जणांना घेऊन जायचंय? आई आहे, वडील आहेत, भाऊ आहे, बहीण आहे आणि आपण 5 जण. किती जण झाले बाळांनो? 5 जण झाले. बरोबर आहे? मग जर समजा एका व्यक्तीला जर 4,500 रुपये जर लागत असतील तर 5 व्यक्तीला तिकिटासाठी किती रुपये लागतील? तर 5 व्यक्तींना किंवा व्यक्तीला तिकिटासाठी किती रुपये लागतील? किती रुपये लागतील? मग आता काय करायचंय? आपल्याकडे फक्त आपले एकट्याचेच पैसे आहेत. एकट्याचेच पैसे सांगितलेत. त्यांनी गणितात सांगता वेळेस काय सांगितलंय? की बाबा काय कर, तू एकटाच फिर, पण तुला किती रुपये लागतील? 4,500. मग त्यासोबत आई, वडील, भाऊ आणि बहीण जर समजा 5 जणांना जर मिळून जायचं असेल तर तुम्हाला एकूण किती पैसे लागतील असं त्यांनी काय केलंय? प्रश्न विचारलाय. प्रश्न विचारलाय तर आपल्याला काय करणार? आपण बघा बरं. प्रश्न जर विचारला तर आपल्याला काय करायचे? किती आहेत सगळेजण? आपण 5 जण. किती जण झालो आपण सगळेजण? 5 जण. बरोबर आहे? किती झाले आपण इथं? 5 जण. मग एका जणाला किती लागालेत? 4,500 रुपये लागालेत. एका जणाला किती लागालेत? 4,500 रुपये लागालेत. सगळे मिळून आपल्याला किती जणांचं पाहिजे? 5 जणांचं पाहिजे. म्हणजे 4,500 एकाला. तर मग 4,500 जर एकाला जर असले तर आपण काय करू? 5 सोबत त्यांचा काय करू? गुणाकार करू. बरोबर? 5 सोबत त्यांचा काय करू? गुणाकार करू. मग जर गुणाकार केला तर 5 शून्य 0. ज्या कोणतीही संख्या असू द्या बाळांनो, कोणतीही संख्या असू द्या, त्या संख्येसोबत जर शून्याचा गुणाकार केला तर उत्तर 0 येतं. काय येतं? उत्तर 0 येतं. म्हणजे 5 0 0 पुन्हा नंतर 5 0 0. बरोबर आहे? 5 0 0 5 0 0. 5चा पाडा आपल्याला कितीपर्यंत म्हणायचा बाळांनो? आता 5 पर्यंत म्हणायचा. मग 5चा पाडा जर 5 पर्यंत म्हणायचा असेल तर 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25. मग 25 आलं. 25 आपण जर समजा अशा असं लिहितो का रे? नाही लिहित. का लिहित नाही? तर ही 2 अंकी संख्या आहे. आपल्याला काय करायचंय? लिहायची किती? एकच अंकी. का लिहायची एकच अंकी? तर ही संख्या, कारण दुसरी एक संख्या आहे, ती संख्या आपल्याला काय करायचे? त्या संख्येला काय करायचे? भाग द्यायचे. म्हणजे त्या संख्येला काय करायचे? त्या संख्येला आपल्याला काय करायचे? भाग द्यायचा आहे. बरोबर आहे? 5 5 25. 25 काय लिहिलं आपण? 5. बरोबर? 25 5. हाचे किती आले? 2. 4 5 20.
मग 4चा पाढा पुन्हा नंतर आपण 5चा पाढा किती म्हणला 4 म्हणला 5 एक 5 5 दोन्ही 10 5 त्रिक 15 5 चोक 20 20 वरचे राहिलेले हातचे म्हणजे कॅरी आलेले 2 20 2 किती बाळांनो 22 म्हणजे उत्तर आपल्याकडे सगळे किती आलं आपल्याला पूर्ण जर चौघा बाजूला जर फिरायचं असेल तर आपल्याला 22,500 रुपये लागतात. पासून माहिती नाही 22,500 रुपये लागतात. किती लागतात 22,500. मग आपण 22,500 रुपये जर दिले तर आपण सगळे जण फिरून येऊ. किती जण 5 जण. कोण कोण आई वडील भाऊ बहीण आणि मी स्वतः. म्हणजे आपल्याला 5 जणांना फिरायचंय. 5 जण फिरणार मजा करणार मस्ती करणार एन्जॉय करणार. काय करणार मजा मस्ती एन्जॉय करणार. मग हे 5 जण जर समजा फिरून आले तर आपण काय करणार मस्त फिरून येणार 22,500 रुपयामध्ये. किती वेळांनो 22,500. ओके 22,500. चला त्यानंतरचा प्रश्न पहा बाळांनो. खूप मजा आहे बाळांनो. आज खूप मजा आहे. मजा आली पाहिजे बाळांनो. मजा आली म्हणजे कसं आपल्याला शिकण्याची काय होते पाहण्याची किंवा शिकण्याची इच्छा होते. ओके आज बाळांनो मजा आली पाहिजे. आपल्या क्लासमध्ये एकदम मजा आली पाहिजे. हे पाठवणार मार्केटला चाललं त्या नंबरला पाठवू ना किंवा सर म्हणेल तो मोबाईल कुठे